खरं जर म्हटलं तर खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या पुणे तालुक्यासाठी। मोठ्या माणसाचे विचार पण मोठे असतात, तसे सतीश भाऊचे विचार खूप मोठे, म्हणून हे काम मोठं केले त्यांनी। आज पूर्ण तालुक्यात खरंच हीच गरज आहे का आरोग्य सेवा ही महत्त्वाची सगळ्यात, आणि त्या अनुषंगाने भाऊने 13 कोटी रुपये निधी मंजूर करून हे ट्रॉमा केअर सेंटर म्हणजे पूर्ण शस्त्रक्रिया आपले जे असं असतं MRI असो CT स्कॅन असो टोटल इथं मोफत होणार आहे। म्हणून सतीश भाऊने जे काम केलं ते खूप तालुक्यासाठी अविस्मरणीय आहे, आणि जे पुढं भाऊ आमचे जर असे सक्रिय राहिले तर खूप तालुक्याचा विकास होईल। म्हणून स्वर्गीय अजितदादांना प्रणाम करतो आणि सतीश भाऊ यांना धन्यवाद देतो। नमस्कार। आज या ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नानं विशेष प्रयत्नात या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरसाठी 13 कोटी रुपये मंजूर झाले। गेल्या कोरोनाच्या काळात सतीश भाऊन आम्ही खुलताबाद तालुक्याच्या सगळ्या दौऱ्यावर तालुक्यातले सर्व उपकेंद्र PSC त्या ठिकाणी भेट दिली, त्यावेळेस तिथली जी आरोग्य केंद्राची दशा बघितली, त्या ठिकाणी कुठलीच त्या ठिकाणी सुविधा नव्हती। आम्ही 1-2 वेळेस खुलताबाद तालुक्यात दौऱ्यावर असताना सोलापूर धुळेला 3-4 वेळेस अपघात झाले दौऱ्यावर असताना, त्यावेळेसही कुठली सुविधा नव्हती। सतीश भाऊनं तेव्हा विशेष प्रयत्न करून ॲम्ब्युलन्स दिली, आणि याच्यासाठी पहिले जे पूर्वीचे मंत्री होते तानाजी सावंत हे सतीश भाऊचे जवळचे नातेवाईक आणि मित्र असल्यामुळं त्यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी ते मंजूर झालं। याचं 100% श्रेय आमदार सतीश चव्हाण साहेबाला आहे, आणि याच्या आज भूमिपूजन आम्ही सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी झालं, पण लोकार्पणला त्या ठिकाणी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी मंत्री उपमुख्यमंत्री आणण्यास आम्ही त्या ठिकाणी सतीश भाऊला विनंती करू। आणि सतीश भाऊच्या प्रयत्नाने आज हे जे केंद्र झालं त्याच्यामुळं खुलताबाद तालुक्यासारख्या छोट्या तालुक्याला मला तरी नाही वाटत बापू म्हणजे एवढ्या छोट्या तालुक्यात कुठं ट्रॉमा केअर मी पण ऐकलं नाही, पण खूप प्रयत्न करावं लागले। जागेची अडचण होती, ती जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी 2 मजली त्या ठिकाणी करण्यात आली। 2 वेळेस म्हणजे 2 वर्षापासून जागेचं त्या ठिकाणी हे केलं, आणि आज त्याला यश आलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं। शनिवारी भाद्रा मारुतीच्या दिवशी म्हणजे शनिवारी शुभ दिवशी आपण या ठिकाणी भूमिपूजन झालं। सर्वांच्या वतीनं शुभेच्छा, आणि अजितदादांना निधी दिला त्यांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भावपूर्ण श्रद्धांजली। आज या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरचं उद्घाटन झालं, आणि खरं म्हणजे कोरोना काळामध्ये जे रुग्णांचे हाल झाले की ज्या ठिकाणी CT स्कॅन असेल MRI असेल आणि बाकीच्या ज्या सुविधा आहे त्या सुविधा या ग्रामीण भागामध्ये नव्हत्या, त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी बरेचसे रुग्ण गेले, आणि त्या ठिकाणी रुग्ण बाहेर गेला संभाजीनगरला गेला, आणि तो घाबरून सुद्धा बराचसे मेले। त्यामुळं आपल्या या तालुक्याच्या ठिकाणी छोट्याशा ग्रामीण भागामध्ये हे ट्रॉमा केअर सेंटर झाल्यामुळं आपल्या या परिसरातील भद्रा मारुती संस्था असेल, ग्रष्टेश्वर असेल, गिरजामाता असेल आणि सोलापूर धुळे हायवे असेल, या ठिकाणी बाहेरचे पर्यटक येतात, बरेच त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात, आणि त्या ॲक्सिडेंटवाल्याला या ठिकाणी सुविधा उपलब्ध होत नाही। परंतु हे ट्रॉमा केअर सेंटर झाल्यामुळं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे, आणि बऱ्याच लोकांचे याच्यामुळं प्राण वाचणार आहे। म्हणून निश्चितपणानं भाऊंनी हे जे केलं हे लोकांच्या जीविताला एक चांगल्या प्रकारचा धोका जो होता तो होणार नाही, अशा प्रकारे भाऊंचं काम झालं। त्यामध्ये अजितदादांचं फार मोठं योगदान आहे। भाऊंनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला, म्हणून निश्चितपणानं अजितदादाला सुद्धा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निश्चितपणाने चांगल्या प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।